नमस्कार. ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण महा-टी-ई-टीसाठी अतिशय उपयुक्त इतिहास विषयातील इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि ते सुद्धा स्पष्टीकरणासहित. आणि या व्हिडिओचा तुम्हाला पेपर 1 व 2साठी अतिशय उपयोग होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा काळ इसवी सनाच्या डॅश शतकापासून ते डॅश शतकाअखेरपर्यंत मानला जातो. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा काळ इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत मानला जातो. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. इसवी सनाच्या 18व्या शतकानंतर कोणी आपल्या प्रभावाखाली युरोप संघटित करण्याचा प्रयत्न केला? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शार्लमन. तर या प्रश्नाचे आपण स्पष्टीकरण बघूया. राजकीय अस्थिरतेच्या काळात चर्च ही एकमेव संस्था होती जी संपूर्ण युरोपला एकत्र जोडून ठेवू शकत होती. 8व्या शतकात सम्राट शार्लमन याने रोमन कॅथोलिक चर्चच्या मदतीने विखुरलेला युरोप पुन्हा संघटित करण्याचा मोठा प्रयत्न केला. त्याला पवित्र रोमन सम्राट म्हणून घोषित करण्यात आले होते. अशा प्रकारे इथे 2 प्रश्न निर्माण होतात की पवित्र रोमन सम्राट म्हणून कोणाला घोषित करण्यात येते? तर या प्रश्नाचे उत्तर पण शार्लमन. तर या प्रश्नाचे स्पष्टीकरण तुम्ही लक्षपूर्वक वाचा आणि ऐका. पुढील प्रश्न आहे. युरोपातील मध्ययुगाचा काळ इसवी सनाच्या डॅश शतकापासून ते डॅश शतकापर्यंतचा मानला जातो. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. युरोपातील मध्ययुगाचा काळ इसवी सनाच्या 5व्या शतकापासून ते 15व्या शतकापर्यंतचा मानला जातो. प्रश्न क्रमांक 4. सामंत म्हणजे कोण? तर सामंत म्हणजे सरदार. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर या प्रश्नाचे पण आपण स्पष्टीकरण पाहूया. सामंत म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन काळात राजाकडून जमीन मिळालेले आणि राजाला लष्करी मदत करणारे सरदार यांनाच आपण काय म्हणतो? सामंत असे म्हणतो. पुढील प्रश्न आहे 5. युरोपातील लोकांना आपल्या जीविताबद्दल व मालमत्तेबद्दल असुरक्षितता वाटू लागली कारण युरोपात प्रभावी मध्यवर्ती सत्ता राहिली नव्हती. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. या प्रश्नाचे पण आपण स्पष्टीकरण पाहूया. रोमन साम्राज्याचे पतन झाल्यानंतर संपूर्ण युरोप लहान लहान तुकड्यामध्ये विभागला गेला. लोकांचे रक्षण करणारी एक मोठी आणि प्रभावी मध्यवर्ती सत्ता शिल्लक राहिली नाही. यामुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा अभाव निर्माण झाला, ज्यामुळे सरंजामशाहीचा उदय झाला. तर बघा, अशा प्रकारे या प्रश्नाचे आपण स्पष्टीकरण बघितले. प्रश्न क्रमांक 6. कोणाच्या प्रभावाखाली युरोपात जी एक नवी व्यवस्था अस्तित्वात आली तिला सामंतशाही असे म्हणतात? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सरदार सामंतांच्या प्रभावाखाली युरोपात जी एक नवी व्यवस्था अस्तित्वात आली तिला सामंतशाही असे म्हणतात. या प्रश्नाचे पण आपण स्पष्टीकरण बघूया. युरोपात मध्ययुगीन काळात राजाकडे सर्व अधिकार नसून ते जमिनीच्या वाटपानुसार विविध स्तरावरील सरदारांकडे विभागलेले होते. सरदारांच्या आणि जमीनदारांच्या प्रभावाखाली जी व्यवस्था निर्माण झाली तिला सामंतशाही असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते काम सामंताकडे नव्हते? तर सामंतांकडे प्रजेचे रक्षण करणे, राजाच्या वतीने न्यायदान करणे, राजाच्या मदतीला जाणे ही सगळी कामे सामंतांकडे होती. पण
सामंतांकडे लोकांना धार्मिक मार्गदर्शन करणे हे काम नव्हते. त्यामुळे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या प्रश्नाचे पण आपण स्पष्टीकरण पाहूया. सामंतांची मुख्य कर्तव्ये लष्करी आणि प्रशासकीय स्वरूपाची होती. प्रजेचे रक्षण करणे, न्यायदान करणे आणि युद्धाच्या वेळी राजाला लष्करी मदत करणे ही त्यांची कामे होती. धार्मिक मार्गदर्शन करण्याचे काम प्रामुख्याने पुरोहित किंवा धार्मिक गुरूकडे असे. पुढील प्रश्न क्रमांक 8. तटबंदी असलेल्या सामंतांच्या वाड्यांना डॅश असे म्हणत. तटबंदी असलेल्या सामंतांच्या वाड्यांना गडी असे म्हणत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. या प्रश्नाचे गडी म्हणजे काय हे आपण बघूया. मध्ययुगीन काळात सामंत स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांच्या निवासस्थानाभोवती तटबंदी बांधत असत, ज्याला गडी असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे. मध्ययुगीन काळात युरोपात अनेक शेतकरी भूदास झाले कारण सामंतांनी त्यांच्या जमिनी बळकावल्या होत्या. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. या प्रश्नाचे स्पष्टीकरण बघूया. सामंतशाही व्यवस्थेत सामंतांकडे लष्करी शक्ती असायची. त्यांनी हळूहळू शेतकऱ्यांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेतल्या, ज्यामुळे अनेक स्वतंत्र शेतकरी हलाखीच्या परिस्थितीत आले आणि ते जमिनीवर राबणारे भूदास बनले. प्रश्न क्रमांक 10. इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये कोणते साम्राज्य लयाला गेले? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रोमन साम्राज्य. इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये रोमन साम्राज्य लयाला गेले. या प्रश्नाचे स्पष्टीकरण. प्राचीन काळातील सर्वात शक्तिशाली असलेल्या रोमन साम्राज्याचा अस्त इसवी सनाच्या 476 मध्ये झाला. अंतर्गत बंडाळी, आर्थिक डबघाई आणि उत्तरेकडील रानटी टोळ्यांची गोथ हँडल सततची आक्रमणे यामुळे हे साम्राज्य टिकू शकले नाही. या साम्राज्याच्या पतनामुळेच युरोपमध्ये मध्ययुगाची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 11. मध्ययुगात युरोपात कोणती नवीन नगरे व्यापारासाठी प्रसिद्धीस आली? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्हेनिस आणि जिनोवा ही 2 नगरे व्यापारासाठी प्रसिद्धीस आली. या प्रश्नाचे आपण स्पष्टीकरण बघूया. मध्ययुगात आशिया आणि युरोपमधील व्यापार प्रामुख्याने खुष्कीच्या म्हणजे जमिनीवरून आणि सागरी मार्गाने चालत असे. इटलीतील व्हेनिस आणि जिनोवा ही शहरे भूमध्य समुद्रातील मोक्याच्या ठिकाणी असल्याने ती व्यापाराची मुख्य केंद्रे बनली. पूर्वेकडील देशातून येणारा माल या बंदरावर येत असे आणि तिथून तो युरोपातील इतर देशात पाठवला जात असे. या व्यापारामुळे ही शहरे अत्यंत श्रीमंत आणि वैभवशाली बनली. अशा प्रकारे युरोपातील ही व्हेनिस आणि जिनोवा ही शहरे व्यापाराची मुख्य केंद्रे बनली. प्रश्न क्रमांक 12. सामंतशाही पद्धतीत कोणाला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नसे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूदासांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नसे. तर या प्रश्नाचे स्पष्टीकरण बघा. सामंतशाही व्यवस्थेत भूदास हे समाजव्यवस्थेच्या सर्वात खालच्या थरावर होते. ते जमिनीशी बांधलेले असायचे. त्यांना त्यांच्या मालकांच्या परवानगीशिवाय गाव सोडायचे, लग्न करण्याचे किंवा इतर कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य नव्हते. त्यांना केवळ उदरनिर्वाहासाठी जमीन मिळत असे. त्या बदल्यात त्यांना मालकांच्या शेतात विनामूल्य राबावे लागत असे. अशा प्रकारे हे भूदासांना सामंतशाहीमध्ये कोणत्याही प्रकारचे त्यांना स्वातंत्र्य नव्हते. प्रश्न क्रमांक 13. मध्ययुगीन काळात आशिया खंडातून युरोपीय बाजारपेठांमध्ये ज्या वस्तूंना मोठी मागणी होती त्यात समाविष्ट नसलेली वस्तू कोणती?
तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोने. तर या प्रश्नाचे आपण स्पष्टीकरण पाहूया. व्यापाराची दिशा. मध्ययुगात भारत आणि चीनमधून युरोपला प्रामुख्याने कापूस, मसाल्याचे पदार्थ, मिरी, लवंग, दालचिनी आणि रेशीम निर्यात केले जाई. या वस्तू युरोपात उपलब्ध नव्हत्या आणि तिथल्या श्रीमंत वर्गात त्यांना मोठी प्रतिष्ठा होती. पेमेंटचे साधन. उलट युरोपीय व्यापारी या मौल्यवान वस्तू विकत घेण्यासाठी आशियाई देशात सोने आणि चांदी स्वरूपात मोबदला देत असत. म्हणजेच सोने हे आशियातून युरोपला जाणारे उत्पादन नव्हते, तर ते व्यापारासाठी वापरले जाणारे चलन होते. म्हणजेच चलनाच्या स्वरूपात सोन्याचा वापर केला जात असे. तर त्यामुळे मध्ययुगीन काळात आशिया खंडातून युरोपीय बाजारपेठांमध्ये ज्या वस्तूंना मोठी मागणी होती त्यात समाविष्ट नसलेली वस्तू म्हणजे सोने. प्रश्न क्रमांक 14. जगप्रसिद्ध अरेबियन नाईट्स हा ग्रंथ कशाचे संकलन आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कथांचे एक संकलन आहे. या प्रश्नाचे आपण स्पष्टीकरण बघूया. याला 1001 रात्री असेही म्हटले जाते. जे अरेबियन नाईट्स आहे याला 1001 रात्री असेही म्हटले जाते. त्यात लोककथा, साहसी कथा आणि दंतकथांचा समावेश आहे. यातील सिंदबाद आणि अल्लाउद्दीन यासारखे प्रसिद्ध पात्रांबद्दल आपण परिचित आहोत. म्हणून जगप्रसिद्ध अरेबियन नाईट्स हा ग्रंथ कथांचे संकलन आहे. प्रश्न क्रमांक 15. 8व्या शतकांमध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानी सिंध प्रांतातील कोणत्या राजाचा पराभव केला? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दाहिर. या प्रश्नाचे आपण स्पष्टीकरण बघूया. 8व्या शतकात इसवी सन 712 मध्ये अरबी सेनानी मुहम्मद बिन कासिम यांनी सिंध प्रांतावर स्वारी केली होती. त्यावेळी सिंधवर राजा दाहिर ब्राह्मण घराण्यातील राजा होता. याचे शासन होते. रावर किंवा आरोर येथे झालेल्या अटीतटीच्या लढाईत राजा दाहिरचा पराभव झाला आणि ते युद्धात मारले गेले. तर त्याच्यामुळे इतर पर्याय चुकीचे कशामुळे? तर राजा पोरस याचा संबंध 4थ्या शतकातील इसवी सन पूर्व 326 असून त्याचा संघर्ष अलेक्झांडरशी म्हणजेच सिकंदरशी झाला होता. जयचंद. राजा जयचंद हे 12व्या शतकातील गहडवल घराण्याचे राजा होते, ज्याचा पराभव मोहम्मद घोरीने 1194च्या चंदावरच्या लढाईत केला होता. आणि पृथ्वीराज चौहान हे देखील 12व्या शतकातील दिल्लीचे राजकर्ते होते, ज्याचा पराभव मोहम्मद घोरीने 1192च्या तराईच्या दुसऱ्या लढाईत केला होता. त्यामुळे 18व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतातील दाहिर राजाचा पराभव केला होता. या प्रश्नाचे आपण स्पष्टीकरण पुन्हा एकदा आपण वाचू शकता किंवा ऐकू शकता. प्रश्न क्रमांक 16. शिवरायांनी कोणाला शह देण्यासाठी पद्मदुर्ग हा सागरी किल्ला बांधला होता? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिद्दीला. तर सिद्दीला शह देण्यासाठी पद्मदुर्ग हा सागरी किल्ला शिवाजी राजांनी बांधला होता. तर सिद्धीचे वर्चस्व मोडीत काढणे. जिंजीराचा सिद्दी हा स्वराज्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत होता. तो कोकण किनारपट्टीवर हल्ले करणे, रयतेची लूटमार करायचा. त्याला रोखण्यासाठी जिंजीराच्या अगदी समोर एक भक्कम सागरी तळाची गरज होती. जंजिरा महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण तो अभेद्य होता. म्हणून त्यांनी प्रतिशह देण्यासाठी समुद्रातच पद्मदुर्ग उभारला. म्हणूनच याला
जंजिराला जंजिरा असेही म्हटले जाते. तर बघा, अशा प्रकारे शिवरायांनी सिद्धीला शह देण्यासाठी पद्मदुर्ग हा सागरी किल्ला बांधला. प्रश्न क्रमांक 17, चुकीची जोडी निवडा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुरंदरचा किल्ला लढवताना धारातीर्थी पडलेला फिरंगोजी नरसाळा. तर हा चुकीचा पर्याय आहे. सय्यद बडाला ठार करणारा जिवा महाला होता. त्याच्यानंतर घोडकिंडीत शत्रूंची वाट रोखून धरणारा बाजीप्रभू देशपांडे हा होता. हा पर्याय पण बरोबर आहे. कोंढाणा जिंकण्यासाठी लढताना धारातीर्थी पडलेला तानाजी मालुसरे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. पण पुरंदरचा किल्ला लढताना धारातीर्थी पडलेला फिरंगोजी नरसाळा नसून मुरारबाजी देशपांडे होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणत्या घटनेत शिवाजी महाराज प्रत्यक्ष सहभागी नव्हते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, घोडकिंडीतील झुंज. या घटनेत शिवाजी महाराज प्रत्यक्ष सहभागी नव्हते. या प्रश्नाचे स्पष्टीकरण बघा. घोडखिंड म्हणजेच पावनखिंड सिद्दी जोहरच्या सैन्याला थोपवून धरण्याचे महान कार्य बाजीप्रभू देशपांडे यांनी केले होते. त्यावेळी शिवाजी महाराज विशाळगडाकडे कूच करत होते. त्यामुळे ते या प्रत्यक्ष झुंजीत सहभागी नव्हते. इतर तिन्ही घटनांमध्ये अफजलखानाला भेट, आग्र्याहून सुटका आणि शाहिस्तेखानावरील छापा महाराज स्वतः प्रत्यक्ष या तिन्ही घटनेमध्ये उपस्थित होते. म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, घोडखिंडीची झुंज देताना शिवाजी महाराज प्रत्यक्ष सहभागी नव्हते. प्रश्न क्रमांक 19, अफजल खान भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात हा विश्वासू सेवक होता. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सेवक होता. तर या प्रश्नाचे स्पष्टीकरण बघूया. अत्यंत विश्वासू अंगरक्षक सिद्दी इब्राहिम हे महाराजांच्या फौजेतील एक निष्ठावान मुस्लिम सरदार आणि निष्णात तलवारबाज होते. भेटीच्या वेळी शामियानाच्या बाहेर जे 10 अंगरक्षक तैनात होते त्यापैकी ते एक होते. जेव्हा अफजलखानाने दगाफटका केला आणि त्यानंतर झालेल्या झटापटीत सिय्यदबडा महाराजांवर वार करण्यासाठी धावून आला, तेव्हा जिवा महाला यांनी त्याला रोखले. त्या संपूर्ण संघर्षात सिद्दी इब्राहिम यांनी इतर अंगरक्षकांसह महाराजांचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रश्न क्रमांक 20, शिवाजी महाराजांनी आपल्या लष्करविषयक धोरणात खालीलपैकी कोणती बाब केली नाही? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शत्रूच्या सैनिकांना कडक शासन केले नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या लष्करविषयक धोरणात तर बघा, सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची महत्त्वाची व्यवस्था केली. शत्रूंच्या प्रदेशात जे मिळेल ते सर्व सरकारात जमा करण्याची ताकीद सैन्याला दिली. पराक्रम करणाऱ्या सैनिकांचा मानसन्मान केला. परंतु महाराजांनी कधीही शत्रूंच्या सैनिकांना कडक शासन केले नाही, तर त्यांनी उलट त्यांना मारण्याऐवजी त्यांच्या जखमावर उपचार केले जात असे आणि इच्छेनुसार त्यांना त्यांच्या घरी पाठवले जाई किंवा स्वराज्याच्या सेवेत सामावून घेतले जाई. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शत्रूंवरती प्रेमाची भावना दाखवली होती. प्रश्न क्रमांक 21, सुफी पंथ हा मूळचा कोणत्या देशातून आला होता? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इराणमधून. सुफी पंथ हा इराण या देशातून आला होता. सुफी मत किंवा सुफीवाद हा इस्लाममधील एक आध्यात्मिक आणि गूढवादी पंथ आहे. याचे मुख्य केंद्र आणि सुरुवातीचा विकास प्राचीन
पर्शिया आजचा इराण आणि त्याच्या आसपासच्या खोरासान भागात झाला. ऐतिहासिक संदर्भ: 8व्या आणि 9व्या शतकात जेव्हा इस्लामचा प्रसार झाला तेव्हा इराणमधील विचारवंतांनी धर्मातील केवळ कर्मकांडापेक्षा आध्यात्मिक अनुभवावर भर दिला. इराणला सुफीवादाचा पाळणा मानले जाते. प्रश्न क्रमांक 22. ग्रंथ साहिब या शीखांच्या पवित्र ग्रंथांमध्ये खालीलपैकी कोणाच्या रचनांचा समावेश नाही? तर बघा, शीखांचा पवित्र ग्रंथ हा ग्रंथ साहिब यामध्ये संत नामदेवांचे रचनांचा समावेश आहे. त्यानंतर संत कबीर यांचा समावेश आहे. पण ग्रंथ साहिब यामध्ये तुलसीदास आणि चैतन्य महाप्रभू या संतांच्या रचनांचा समावेश नाही. संत नामदेव: महाराष्ट्रातील या थोर संतांच्या 61-62 पदाचा समावेश गुरु ग्रंथ साहिबांमध्ये नामदेवजी की मुखबाणी या नावाने करण्यात आला आहे. तर संत कबीरांच्या 227 पेक्षा जास्त पदांचा आणि अनेक दोह्यांचा गुरु ग्रंथ साहिबांमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. पण तुलसीदास आणि चैतन्य महाप्रभू यांच्या रचनांचा समावेश नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. मुघल बादशहांनी जी नाणी पाडली ती नाणी व त्यांचे धातू यातील चुकीची जोडी निवडा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तांब्याचा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कथलाचा टंका. तर बघा, सोन्याची मोहर: मुघल काळात सोन्याच्या नाण्यांना मोहर म्हटले जाईल. चांदीचा रुपया: चांदीच्या नाण्याला रुपया म्हटले जाईल, ज्याची सुरुवात शेरशाह सुरीने केली आणि मुघलांनी ती पुढे सुरू ठेवली. तांब्याचा दाम: दैनंदिन व्यवहारासाठी तांब्याचे दाम हे नाणे वापरले जात असे. टंका हे प्रामुख्याने चांदीचे नाणे होते, जे दिल्ली सल्तनत काळात अधिक प्रसिद्ध होते. मुघलांनी कथलाची नाणी पाडली नव्हती. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. या प्रश्नाचे चुकीची जोडी, तर कथलाचा टंका ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 24. 21 एप्रिल 1526 रोजी झालेली भारताच्या इतिहासातील सुप्रसिद्ध अशी पानिपतची पहिली लढाई कोणाकोणात झाली? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21 एप्रिल 1526 रोजी झालेली भारताच्या इतिहासातील सुप्रसिद्ध अशी पानिपतची लढाई बाबर व इब्राहिम लोधी यांच्यात झाली. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. या प्रश्नाचे स्पष्टीकरण बघूया. या लढाईमुळे भारतातील दिल्ली सल्तनत संपुष्टात आली आणि मुघल साम्राज्याचा पाया रचला गेला. विजयाचे कारण: इब्राहिम लोधीचे सैन्य संख्येने खूप जास्त होते, सुमारे 1 लाख. तरीही बाबराने आपल्या प्रभावी तोफखान्याचा आणि तुगलगमा या युद्धनीतीचा वापर करून विजय मिळवला. भारतात पहिल्यांदाच युद्धासाठी दारुगोळा आणि तोफांचा मोठ्या प्रमाणावर वापर या लढाईत झाला होता. त्यामुळे ही लढाई पानिपतची पहिली लढाई म्हणून ओळखली जाते. तर अशा प्रकारे 21 एप्रिल 1526 रोजी झालेली भारताच्या इतिहासातील सुप्रसिद्ध अशी पानिपतची लढाई बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाली होती. पुढील प्रश्न 25. मुघल काळात जी नगरे व्यापारी केंद्रे म्हणून उदयास आली
त्यात समाविष्ट नसलेले नगर कोणते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे. तर या प्रश्नाचे स्पष्टीकरण: त्या काळी आग्रा, दिल्ली आणि काबूल ही महत्त्वाची व्यापारी आणि राजकीय केंद्रे होती, तर पुणे हे प्रामुख्याने मराठेशाहीच्या काळात राजकीय व सांस्कृतिक केंद्र म्हणून नावारूपाला आले होते. प्रश्न क्रमांक 26. भावार्थ दीपिका आणि अमृतानुभव हे ग्रंथ कोणी लिहिले? तर भावार्थ दीपिका आणि अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिले. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर संत नामदेवांनी काय लिहिले? संत नामदेवांनी अभंग रचना केली आणि कीर्तनाद्वारे भागवत धर्माचा प्रचार केला. संत एकनाथ यांनी एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण लिहिले. तर संत तुकाराम यांनी तुकाराम गाथा हे अभंग लिहिले. तर त्याच्यामुळे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे की भावार्थ दीपिका आणि अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 27. मध्ययुगीन भागात ठिकठिकाणच्या रामवटीमध्ये सैन्याच्या वेतनासाठी काय देण्याची पद्धत होती? राजवटीमध्ये सैन्याच्या वेतनासाठी काय देण्याची पद्धत होती? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जहांगीर देण्याची पद्धत होती. तर या प्रश्नाचे स्पष्टीकरण: मध्ययुगीन काळात सैन्याला वेतनासाठी जहागीर देण्याची पद्धत प्रामुख्याने प्रचलित होती. राजा किंवा सुलतान आपल्या सरदारांना आणि सैनिकांना रोख रकमेऐवजी जमिनीचा एखादा प्रदेश तोडून देत असत, ज्याला जहागीर म्हटले जाई. त्या जमिनीतून येणाऱ्या महसुलातून सैन्य आपला खर्च भागवत असे. प्रश्न क्रमांक 28. तमिळ काव्याचे पितामह यांनी शिवाजी महाराजांवर काव्यरचना केली. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुब्रमण्यम भारती. तर बघा, तमिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराजांवर काव्यरचना केलेली आहे. याचे आपण स्पष्टीकरण बघूया. सुब्रमण्यम भारती यांनी छत्रपती शिवाजी नावाची एक दीर्घ कविता लिहिली आहे. ही कविता तमिळ भाषेत असूनही ती संपूर्ण भारतातील स्वातंत्र्य सैनिकांसाठी प्रेरणादायी ठरली. रवींद्रनाथ टागोर आणि सुब्रमण्यम भारती या दोन्ही महान कवींनी शिवाजी महाराजांच्या महानतेवर काव्यरचना केली आहे. प्रश्न क्रमांक 29. मुघलांच्या सेवेत असलेल्या डॅश याला शिवाजी महाराजांनी बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्रसालला. तर या प्रश्नाचे स्पष्टीकरण: जेव्हा महाराज छत्रसाल मुघल सैन्यात सेवा बजावत होते, तेव्हा त्यांना औरंगजेबाच्या अन्यायी राजवटीचा अनुभव आला. स्वराज्य स्थापनेची ओढ असल्याने त्यांनी 1671च्या सुमारास दक्षिण दिग्विजयावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतली. शिवाजी महाराजांनी बुंदेलखंडात छत्रसालला स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. अशा प्रकारे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्रसाल. प्रश्न क्रमांक 30. 1710 मध्ये महाराणी ताराबाईंनी आपला अल्पवयीन मुलगा दुसरा शिवाजी याच्या नावाने छत्रपती पदाची घोषणा कोणत्या गडावर केली? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पन्हाळा या गडावर केली. या प्रश्नाचे आपण स्पष्टीकरण बघूया. शाहू महाराजांसोबत झालेल्या वारसा युद्धानंतर महाराणी ताराबाईंनी 1710 मध्ये पन्हाळगडावर आपला मुलाचा राज्याभिषेक केला. त्यातूनच मराठी शाहीमध्ये
सातारच्या गादीव्यतिरिक्त कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. अशा प्रकारे 1710 महाराणी ताराबाईंनी आपला अल्पवयीन मुलगा दुसरा शिवाजी याच्या नावाने छत्रपतीपदाची घोषणा ही पन्हाळगडावर केली. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणासहित आपण बघितले. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल. धन्यवाद.